नमस्कार मित्रांनो, शोभा ठोंबरे चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आहे 11 एप्रिल, म्हणजेच एका थोर समाजसुधारकांची आज जयंती आहे. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजेच ह्या ओळी कोणत्या थोर समाजसुधारकांना आवर्जून आहेत, तर ते थोर समाजसुधारक आहेत महात्मा ज्योतिबा फुले. तर ह्यांना आपण क्रांतीसूर्य म्हणून ओळखतो. तर प्रथम मी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस कोटी कोटी नमन करते आणि त्यांचे थोडेसे विचार तुमच्यासमोर सांगते. तर ह्यांनी स्त्रीला सक्षम करण्यासाठी आपले आयुष्य वेचलेले आहे. अशा थोर समाजसुधारकांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झालेला आहे. यांच्या आईचे नाव चिमणाबाई व वडिलांचे नाव गोविंदराव असे होते. यांचा विवाह वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाईंशी झाला होता. हे एक सामाजिक कार्य करणारे थोर समाजसुधारक होते. यांनी समाजातील अज्ञान, दारिद्र्य व जातीभेद पाहून समाजातील परिस्थिती बदलण्याचा निश्चय केला आणि शेकडो वर्षापासून अज्ञान, अंधश्रद्धा व रूढी परंपराच्या संकटातून स्त्रियांना बाहेर काढण्यासाठी इसवी सन 1948 वर्षी मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाड्यात सुरू केली. यांनी अनेक संकटांना सामोरे जाऊन सावित्रीबाईंना सुशिक्षित केले व मुलींच्या शाळेवर त्यांची पहिली भारतीय शिक्षिका म्हणून रुजू केले. यांनी आपल्या समाजकार्यातून अनेक संकटे दूर केले, जसे की विधवा विवाहाचा पुरस्कार केला. यांनी बालविवाह, सतीप्रथा, केशवपन व अस्पृश्यता या अनिष्ट प्रथांना कडाडून विरोध केला. या प्रथेवर यांनी अनेक पुस्तके लिहिली. यांना 1888ला महात्मा ही पदवी बहाल करण्यात आली. यांनी 28 नोव्हेंबर 1890 म्हणजे त्यावेळेस त्यांचं 63 वर्ष होतं, या दिवशी जगाचा निरोप घेतला. या फुले दाम्पत्यांनी शिक्षणाचा मळा समाजात रुजवला व तयार केला असे मला वाटते. अशा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करते व माझे 2 शब्द इथेच संपवते. जय ज्ञानज्योतीजी, जय ज्ञानज्योतीजी, जय ज्ञानज्योतीजी.